नाव हर्षित गणोदर। नमस्कार, माझे नाव निलेश मोहिते। मी आता 9वी मध्ये शिकतो। माझ्या शाळेचे नाव माध्यमिक आश्रम शाळा धामणगाव। आमच्या उपक्रमाचे नाव आहे प्रकाशाचे परावर्तन आणि पारदर्शी। एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरण पडली तर त्याचे परावर्तन होते व ते परत फिरतात, त्यालाच प्रकाशाचे परावर्तन म्हणतात। ही पारदर्शी आहे, जी पाणबुडीमध्ये वापरली जाते। पाणबुडीचा समुद्राच्या वरचा कसं वस्तू पाहायची ती आपल्याला पाहता येते। त्याच्या मापात ही पारदर्शी आहे। आम्ही तुम्हाला करून दाखवतो। ते प्रकाशाचे परावर्तन कसं होते ते आता तुम्हाला दाखवतो। जर आपण लेझर अशी सरळ मारली तर ते प्रकाश किरण सरळ जातात, आणि जर आपण लेझर अशी आडवी मारली तर त्याची प्रकाश किरण दुसरीकडे पडतात। जर आपण प्रकाशाचे परावर्तन करायचे असेल तर आपल्याला भरपूर दिसतात, आणि आपण जर अशी खाली मारली तर दुसरीकडे तिकडे सुद्धा जाऊ शकते, आरपार होते, आरपार पण जाऊ शकते। ही परदेशीचा पण तुम्हाला करून दाखवतो। लेझर मार सकतो मारणे तिकडून करू। याच्या मापात आपल्याला दाखवता येते का इथून पाहिल्यावर इथं आपला प्रकाश जातो। प्रकाशातून इथून इकडची वस्तू पाहता येते आपल्याला। याच्या मापात याला पारदर्शी असे म्हणतात। धन्यवाद।